स्वामींनी ठरवलं तर ते हातावरच्या रेषाही बदलतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींच्या लीला अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींनी ठरवलं तर ते हातावरच्या रेषाही बदलू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एका सेवाकरी बांधवांचा अनुभव सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात. स्वामी कृपेने माझा मुलगा MBBS ची CET पास झाला. त्याने एक वेळेस प्रयत्न केला पण यश मिळाले नव्हते. काय कारण असू शकते म्हणून हस्तरेषा तज्ज्ञांकडे गेले. परत एकदा प्रयत्न करावा का असा प्रश्न त्यांना विचारला असता ते नाही म्हणाले. आमच्या पुढे प्रश्न उभा राहिला. बोर्ड परीक्षेच्या गुणांवर मुलाला पुण्याच्या एग्रीकल्चरला प्रवेश मिळत होता परंतु त्याची इच्छा नव्हती. त्याला डॉक्टर व्हायचे होते. तो खूप नाराज झाला होता. मग केंद्रात गेले. स्वामी महाराजांना विनंती केली, महाराज तुम्हीच माझ्या मुलाला योग्य दिशा द्या. तो कुठल्याही क्षेत्रात जावो, तुम्हीच त्याच्या पाठीशी सदैव राहा. अभ्यासातली एकाग्रता व उत्साह वाढवा म्हणून केंद्रातून सेवाही घेतली. केंद्रात प्रश्न उत्तर करणाऱ्या सेविकायांनाही त्याचा हात पाहूनच सांगितले की याच्या हातावर वैद्यकीय क्षेत्राची रेषाच नाही, परंतु स्वामी महाराजांवर व परमपूज्य गुरुमाऊलींवर विश्वास ठेवा. सेवेने रेषाही बदलतात. आपल्या हातामध्येच आपल्या भविष्य घडलेले असते. सर्व काही महाराजांवर सोपवून दिलेली सेवा मनोभावे करण्याचा आम्ही निर्णय घेतला. आता जे काही घडेल ते महाराज घडवतील असे आमची धारणा होती. शेवटी आग्रीला जायचा निर्णय घेऊन पुण्याऐवजी त्याला परभणीच्या विद्यापीठातून त्याला ॲडमिशन घ्यायचे होते. त्यासाठी तो परभणीला गेला आहे परंतु विद्यापीठाकडे जायला त्याचे पाय वळत नव्हते. पुन्हा त्यांनी निर्णय बदलला. एक वेळा परत मेडिकलची CET द्यायची असा मनाशीबागचा निर्णय करून तो बरोबर आला. त्याच्या या निर्णयाने आम्हा कुटुंबियांना आनंदही झाला. कारण आमचे सर्वांचीच इच्छा होती की त्याने मेडिकल क्षेत्राकडे जावे. आता ही दिशा त्याला महाराजांनी सुचवली होती. केंद्रातून आम्हाला चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्वशीर्ष 21 वेळा म्हणून 21 दुर्वा वहाव्यात ही सेवा मिळाली. ती पण आम्ही मनोभावे केली. त्यानंतर 1-2 दिवसातच मला एक स्वप्न पडले की प्रत्यक्ष परमपूज्य गुरुमाऊली एक कागदावर काहीतरी लिहित आहेत आणि ते कागद चक्क गुणपत्रक होते. हे सूचक स्वप्नच होते. पुण्यतिथीच्या सप्ताहात मुलांच्या यशासाठीच सेवा केले. 8 मे CETचा दिवस. मुलगा 7 मेला नांदेडहून लातूरला परीक्षेसाठी बसने जात होता. जाताना वाटेत एका फाट्यावरून एक वृद्ध आजोबा बसमध्ये चढले. तिथून 15 मिनिटांच्या अंतरावर एक गाव होते. तिथे उतरणार होते. ते आजोबा माझ्या मुलाजवळ बसले. कुठे चालला असे विचारले. त्यांचे गाव आले. उतरताना आजोबांनी मुलाची डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. बाळा तू पास होणार आहेस. मुलानेही त्यांना नमस्कार केला. आजोबांच्या आशीर्वादाने मुलाचा आत्मविश्वास वाढला. त्यावेळी त्या आजोबा त्याला प्रत्यक्ष स्वामी महाराजच भासले. आपल्या हातात रेषा नाही म्हणून मुलाने कसून प्रयत्न केले. खरं तर हे सगळेच कष्ट महाराजांनी त्याच्याकडून करून घेतले. आणि मुलाच्या हातावरील रेषा खरंच बदलल्या आणि त्याच्याबद्दल खूप मोठे यश पडले. खूप मोठी कृपा आमच्यावर झाली. आमचा मुलगा डॉक्टर झाला.